नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वाची अर्जंट नोटीस ही काल सायंकाळी पब्लिश झालेली होती. नेमकी ही नोटीस कशाच्या संदर्भात आहे ते अगदी शॉर्टमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. 24 सप्टेंबरला महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं MBBS BDSचा दुसरा राऊंड त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता. त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी 29 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला होता. परंतु जर महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या नद्यांना पूर आलेले आहेत. अनेक ठिकाणचा गावांचा संपर्क थांबलेला आहे. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थी व पालकांना मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे. या सर्वदूर परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र सिटी सेलनं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. रिपोर्टिंगसाठी जी 29 सप्टेंबरपर्यंतची जी वेळ होती त्यामध्ये आता काही अंशी वाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नवीन जे शेड्यूल आहे, नवीन जे वेळापत्रक आहे त्यानुसार विद्यार्थी व पालकांना मिळालेल्या नवीन कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी रिपोर्टिंगसाठी म्हणूया आपण, त्यासाठी जे तर 2 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी 29 तारखेला 5:30 वाजता प्रवेश प्रक्रियेला पहिल्या शेड्यूलनुसार वेळ देण्यात आलेला होता, त्यामध्ये आता 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर अशा 3 दिवसाची वाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळं अनेक मुलांचं शैक्षणिक नुकसान जे ते त्या ठिकाणी वाचेल आणि त्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी पोहोचता येईल आणि रीतसर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करता येईल. काल मी स्वतः माझ्याच घरातल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं होतं. त्यामुळे मी गोंदियाला गेलेलो होतो. छत्रपती संभाजीनगरहून गोंदिया जवळजवळ 650 किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणाहून परत भिलाईला गेलो होतो. ते तिथून जवळजवळ 200-250 किलोमीटर आहे. म्हणजे अगदी 24 तासामध्ये मी 1800 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे. रात्री 3 वाजता पोहोचलो होतो. ही नोटीस काल सायंकाळीच प्राप्त झालेली होती. परंतु आपल्यापर्यंत जी इथं आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे, जे विद्यार्थी MBBS BDSच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे किंवा कॉलेज अपग्रेड केलेलं आहे त्यांनी फार पॅनिक होऊ नका. 2 ऑक्टोबरपर्यंत आता आपल्याला ॲडमिशनसाठी वेळ आहे. काही ठिकाणी आता बँका बंद आहेत, जसं की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, DD काढायसाठी अडचण झालेली आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही चेक देऊन ॲडमिशन करा आणि कॉलेजला रिक्वेस्ट करा, जसं बँक ओपन होईल आम्ही DD काढू आणि तुम्हाला DD आणून देऊ. अर्थात 30 तारखेला तुम्हाला बँक उपलब्ध आहे. आज 27 तारीख आहे, सॅटर्डे, उद्या 28 संडे. तर 29ला तुम्हाला DD काढता येईल आणि 30 किंवा 1 तारखेला तुम्हाला ॲडमिशनला त्या ठिकाणी पोहोचता येईल. जे काही गाईडलाईन आहे त्यानुसार कोणतीही शासकीय सुट्टी त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते, कॉलेज बंद असेल का असा प्रश्न विद्यार्थी पालकांना पडू शकतो. परंतु काही अडचण नाही, याही दिवशी वर्किंग डे आहे. परंतु तुम्ही 2 ऑक्टोबरची वाट पाहू नका. ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही तुमचं ॲडमिशन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. DD तुम्हाला 29 तारखेला काढता येईल आणि 30ला तुम्हाला ॲडमिशन करता येईल. सो एक महत्त्वाची अपडेट, ॲडमिशन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सिटी सेलनं 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिलेला आहे. कुणीही फार पॅनिक होऊ नका. दिलेल्या वेळेनुसार आपली ॲडमिशन प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करून घ्या. महत्त्वाची विशेष माहिती आपल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद. थँक्यू.